पहा आजची आपली रांगोळी मित्रांनो। या मित्रांनो नाश्ता करायला पुंडी 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 बघा, हो पुंडी नाश्त्याला केलंय। काय केलंय आज? पुंडी। कपडे धुतल्यामुळे मी हात असू मी हाताने आज जास्त कपडे धुतले हाताचे। आज नाश्त्याला पुंडी। या मित्रांनो नाश्ता करायला पुंडी। कामामुळे आवरली आपली बऱ्यापैकी, बाकी आहे अजून। आज संडे आहे, 11:15 वाजले। आपण नाश्ता करतोय। 11:30 चहा झाला आपला। सगळं आरामामध्ये मध्ये आज चाललंय आपलं। मित्रांनो सगळ्यांना सुट्टी असते, शेतकऱ्यांना सुट्टी आहे का हो? त्यांचा संडे असतो का? नसतो। आणि आता पण बघा ना 90 ग्रॅम 10 ग्रॅम मग ते कापून घेतात, पिशवीचं पॅकिंग वगैरे असं। शेतकऱ्याचा का माल का घेत नाही? मग 90 किलोच घ्यायला पाहिजे। लय विचित्र आहे सगळ्या गोष्टी, डोक्याच्या पलीकडे। सगळ्यांचे माझे दोनच आपले मायबाप असतात। एक आपला पिता असतो रक्षण करता बॉर्डरवर, आणि दुसरी आपली माता असते जी धान्य उगवणारे शेतकरी। दुसऱ्याच्या पलीकडे तिसरं काहीच नाही आहे जगामध्ये। चहाची वेळ झालेली मित्रांनो, चहा केला, ब्लॅक टी। पाणी घेते आपल्याला प्यायला। बिना पंख्याशी पर्यायच नाही इथे। चहा घ्यावा म्हटलं, पाणी छान लागते। जेवढं पेल तेवढं पाणी कमीच आहे। उठले थोडी झोपेतनं फ्रेश झाले। सकाळी मी फार लेट उठले, मी कधी थोडी झोपेतनं फ्रेश झाले। सकाळी मी फार लेट वाजेपर्यंत झोपले, 7ला पण जाग आलेली, परत मी झोपले। म्हटलं जाऊन दे, सगळ्यात झोपतात, उठून काय करायचं उगा वेड्यासारखं काय। उठलं पण लवकर उठणंच खरं, लवकर उठलं कामं निवांत होतात। देवळात जायला मला 9 वाजल्या, घरी यायला 9 कशा 9:30 वाजून गेल्या देवळात जायला। आणि घरी आल्यावर चहा प्यायला 11:15, घड्याळात बघते चहा पिते तर 11:15 वाजल्या। आणि काय उठलून झाडून काढून घरं पुसली आणि आंघोळ करून देवळात गेले। खाली जायचं होतं गार्डनला, आता खाली जायचं होतं। आपल्या गावात आजपासून सप्ताह बसला आणि आपल्याला पण बसायचं पारायणाला, ज्ञानेश्वरी पारायण। उद्यापासून पारायणाला सुरुवात, कारण का आज थोडीशी 1-2 ओव्या वाजतात। इकडे बघ शुभम, चल। वेळ नाही आपल्याला, भरपूर काय घ्यायचंय पण नको आपल्याला। बघा आपला शुभम मोहच आवरत नाही, नुसता वस्तू घ्यायला बघतो। बरोबर, त्याला माहिती आहे रेट काढून आले।
रेल्वे स्टेशन इकडे आहे बघा. हे रेल्वे स्टेशन. चला आता हे बघा हा मार्केट आणि हा स्टेशन. आपलं स्टेशन डोंबिवली स्टेशन. कसा मिशाला ताव देतोय. रावटी अरे रावटी. फार गरम व्हायला लागलं मित्रांनो. आंघोळ करावंच वाटतं. आम्ही एक 10 मिनिटं डोंबिवलीला पोचलो. अर्धा तास फिरलो. पुन्हा यायला 10 मिनिटं. 1 तासाभराच्या आतमध्ये आम्ही आलो. जास्त फिरलोच नाहीये. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझं चॅनल पाहताय, पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. मी मिळत आहे तुमची रजा घेते येत असताना पुन्हा रोज होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.